निवृत्ती वेतन येतोय साहेबांना, हे निवृत्ती वेतन स्वतःसाठी न ठेवताना ते सुद्धा निवृत्ती वेतन येत्या काही दिवसांपूर्वी अपंग दिनाच्या निमित्ताने 3 डिसेंबरला मला वाटतोय मल्टीपर्पज हॉलमध्ये 9.5 लाखाहून अधिक रक्कम या अपंग मित्रांना रायगडच्या अपंगांसाठी ज्यांना डोनेट केली, असा दानशूर दातृत्वानं असणारा अपंग मित्र. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. मी निखिल बोपी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्माननीय दिलखुशजी, तदनंतर आमचे प्रथमेशजी बाळा, आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरती आणि सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करूया. चला लगेच खेळाडू, आपला निर्णय जर क्षेत्ररक्षण असेल, उसारली संघ आपला जो निर्णय असेल त्याचं नक्कीच आपण अंमलबजावणी करायची आहे. येस, फास्ट लाईनअप करून अगदी मैदानामध्ये उतरायचं आहे. एका रांगेत प्रत्येक खेळाडूनं मैदानामध्ये जायचं आहे. खरं तर आलेल्या पाहुण्यांना निश्चित मी सांगू इच्छितोय, ही स्पर्धा ही आमच्या आयोजकांच्या माध्यमानं या ठिकाणी सकाळी, आजचा दिवस फार घाईचा गडबडीचा, कारण 13 जानेवारी म्हटलं तर स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचा उत्सव आहे. प्रकल्पग्रस्तांना आजचा दिवस म्हणजे खूप मोठा आनंदाचा आणि तेवढाच दिबासाहेबांनी दिलेल्या कर्तृत्वाची आठवण ठेवणारा दिवस आहे. आणि म्हणून आपलं व्यस्त असणारा शेड्यूल आणि त्यातूनच आमच्या या विशाल स्पोर्ट्सच्या माध्यमानं आयोजित केलेल्या टुर्नामेंट्सला आपल्या सदिच्छा भेटी, यामधून उशिरा आपलं येणं झालं. मगाशी अगदी काही क्षणांपूर्वी उल्लेख केला की उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आमच्या या संयोजकांच्या वतीनं काही क्षणानंतर म्हणजे दुपारच्या सत्रात आता सुरू होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. म्हणजे याच्यामधून विजय संपादित केलं तर आजच्या दिवसातील सेमीफायनलमध्ये म्हणजे टॉप 4 मध्ये, माफ करा टॉप 3 मध्ये ही लढत निश्चित खेळताना दिसेल. एकीकडे आहे अजनबी ओवले, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 नव्हे 25-30 वर्षाची परंपरा त्या नावाची आहे. तर दुसरीकडे आत्ता उतरणारा जो संघ आहे तो गावदेवी उसरली. या 2 संघांमध्ये घमशान युद्ध असणार आहे. मी जातोय तर निश्चित काही क्षणानंतरच अजूनही आमच्या सन्माननीय पाहुण्यांमधून सन्माननीय अतिथी येतील आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाकडे आदरातिथ्य मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. तसं पाहिलं तर करंजाडे हा ज्यांच्या मतदारसंघात येतोय, ज्यांच्या उदात्त भावनेतून या स्पर्धेलाच नाही तर आवर्जून उल्लेख करेन, ज्याला कसळखंड विभागामध्ये, मोहपाडा विभागामध्ये, ज्या ठिकाणी शिवगंगा वॉटर पार्कमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. म्हणून हा मतदारसंघ उरणचा 190 विधानसभेचा आहे आणि ते काम करत असताना तुमच्या चिंचपाडा करंजाडीला त्यांचं असणारं योगदान आमदार साहेबांचं, सन्माननीय जिल्हा प्रमुखांचं फार मोठं आहे. मी उल्लेख करेन ज्यांचा आणि अगदी कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी, मी अतिथींचा आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय सुधीर भाऊ यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आपण करायचा आहे. विनंती करतोय 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर माझे आमदार नव्हे तर खऱ्या अर्थानं आपल्यापैकीच असणारे हे एक नेतृत्व आहे. या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुणे आदरणीय आमदार साहेबांचा आदरपूर्वक सन्मान, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर त्यांना मायेची प्रेमाची उबदार शॉल परिधान केली जातोय. त्याचबरोबर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या विचारानं 1984ला मला वाटतोय 84 की 85ला नवीन शेवा गावात शिवसेनेची स्थापना केली. तदनंतर सन्माननीय अतिथी पनवेल तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथ शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करतोय, सध्या पनवेलमधील तमाम शिवसैनिकांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती, असे बंधन धाग्याचं काळीज वाघाचं शिवबंधनातील रघुनाथ शेठ पाटील आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसत आहेत. तदनंतर सुधीरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करेन की सुधीरजी पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. खेळ सुरू होतोय. अजनबी ओवले टीम कडून, ओवले टीमची ही रन मशीन, मला वाटतोय परतावं लागेल या रन मशीनला. नाव आहे प्रमोद करत होतोय बॅक टू पॅव्हेलियन. सुधीरजी यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतोय. त्यांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन आणि मायेचा वस्त्र देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. थँक्यू सुधीर भाऊ. त्याच्यानंतर जाऊया, खरं तर सर्वांचं योगदान प्रचंड मोठं आहे
आमदार साहेबांचं कर्तृत्व काय, तो कोणत्या पक्षाचा, तो कोणत्या पार्टीचा, हे कधी ज्यांनी बघितलंच नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी झालेल्या वादळाच्या तडाख्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊन ज्या वेळेला विजेच्या तारेनं एका युवकाला अनवधानानं विजेचा झटका लागला, प्रलंबित राहिलेला प्रश्न MSEBच्या अधिकाऱ्यांशी संधान साधून त्या कुटुंबाला, सर्वसामान्य कुटुंबाला जवळजवळ काही लाख रुपयाची मदत करणारा, आजही तादायत उरणमधील एक छोटी मुलगी जिला 5 किंवा 7 वर्षाचं 4 लाखाचा अगदी धनादेश त्या वेळेला त्यांना दिला. आणि त्याचबरोबर एक छोटी मुलगी जिला अगदी हार्टचा प्रॉब्लेम होता आणि त्या वेळेला त्या मुलीला तिच्या हार्टच्या ऑपरेशनासाठी लागणारा सर्व खर्च देणारा हा समाजप्रिय नेता आदरणीय सन्माननीय मनोहर शेठ भोईर. मी त्यांना विनंती करेन की आमच्या सर्व खेळाडूंना आणि आमच्या आयोजकांना शुभेच्छा द्याव्यात. कैलासवासी राजेंद्र जनार्दन केनी व कैलासवासी रवींद्र लहू केनी क्रिकेट क्लब यांच्यातर्फे आयोजित कैलासवासी विशाल गावण स्पोर्ट्स चषक 2024 हा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मी प्रथम या ठिकाणी आयोजकांनी चांगली व्यवस्था केलेली आहे, मैदान व्यवस्थित आहे आणि खेळाचा आनंद लुटण्याचा क्रिकेटपटूला जो या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्याबद्दल आयोजकांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं की क्रिकेटचं जे काय प्रक्षेपण आपण डोळ्याने बघू शकत नाही पण कानाने ऐकू शकतो, असं प्रक्षेपण ऐकणारे आपल्याला प्रेक्षकांना आमचे अतिशय अँकरचा बादशाह मी म्हणेन असं आमचे पंडित सर, नितेश पंडित सर, त्यांच्याबरोबर असणारे इतर अँकर, खऱ्या अर्थानं हा एक क्रिकेटचा आनंद प्रेक्षकांना देण्याचं काम अँकरच्या माध्यमातून होतोय. आणि बऱ्याच वेळेला ते म्हणजे काही वेळेला समाजाचं प्रबोधन करतो, परंतु प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीचं कधी नाव किंवा अभिनंदन होत नसतो. पण मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की जो प्रबोधन करतो त्या व्यक्तीला कधी समाजाने विसरायचा नसतो, त्यातला मी माणूस आहे. आणि म्हणून बंधूंनो, खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आपण या ठिकाणी आनंद घेत असताना आता हे जे लाईव्ह संघ आपण बघतो, ओवळ्याचे दोन्ही या ठिकाणी बॅट्समन चांगले खेळणारे एक उंच शॉट मारण्याच्या नादामध्ये ते आऊट झाले, पण झेलबाद झाले. परंतु झेल घेणारा जो क्षेत्ररक्षक आहे त्याचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्याने आज चांगल्या प्रकारे रनिंग करून झेल घेतला. तर असा ज्यावेळेस क्रिकेट आपल्याला मैदानावर बघायला मिळतो त्यावेळेस नक्कीच एक आनंद मिळत असतो. मी दोन्ही संघांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं खेळ खेळा आणि चांगलं मैदानावरचं वर्तन आपण या ठिकाणी ठेवावं. बऱ्याच वेळेला अपील आपण मागत असतो, परंतु अंपायरचा निर्णय हा स्थिरतावर असतो आणि अंपायर जेव्हा निर्णय देतो त्या निर्णयाशी भांडणं ही खऱ्या अर्थाने खेळाडूवृत्ती नसते. आणि म्हणून क्रिकेट खेळत असताना आपण आपल्या संघाचं नाव कसं समाजामध्ये मोठं होईल ह्याची काळजी प्रत्येक क्रिकेटपटूंनी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याला मी का सांगतो, मी लेदरवर सुद्धा खेळलेलो आहे, टेनिसवर खेळलेलो, मी लेफ्ट आर्म फास्ट बॉलर होतो आणि जवळ 40 वर्ष मी क्रिकेट खेळलो आहे. त्याच्यामुळे क्रिकेट हा मला वाटते माझ्या जन्मापासून आणि माझ्या अंतापर्यंत माझ्या हृदयातला आणि माझ्या स्मरणातला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट हा कोणालाही सुटत नाही. आज तुम्ही मंडळी या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत आणि चांगल्या प्रकारचं खेळ आम्हाला बघायला मिळतो आहे, त्याचा आनंद खऱ्या अर्थानं होतो आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी चांगलं या ठिकाणी गोलंदाजी करून आत्तासुद्धा धावून झेल घेतला. अतिशय ठीक आहे. क्रिकेट हा बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतो की एखादा बलवान संघ जिंकेल, पण तसं नसतं. बऱ्याच वेळेला एखाद्या खेळाडूंनी चूक केली तर ती चूक आपल्याला अख्ख्या संघाला भोगावी लागते. आणि म्हणून क्रिकेटमध्ये खेळत असताना प्रत्येक चेंडू आपल्याला
षटकार किंवा चौकार मारायला पाहिजे असं नाही, तर आपण बऱ्याच वेळेला प्लेस करणं, खालून मारणं ही खऱ्या अर्थाने मर्यादित षटकामध्ये आपल्याला यश देणारं हा खेळ असतो. आणि अतिशय जर चुकीचा बॉल आला तर त्याला उत्तुंग षटकारसुद्धा आपण मारू शकतो. पण षटकार मारण्याच्या नादामध्ये आज या ठिकाणी 2-3 खेळाडू असेच झेलबाज झाले. खऱ्या अर्थानं झेलबाज जेव्हा होतो बॅट्समन त्यावेळेस त्याच्या चुकीने होत असतो, पण बॉलरनी जर चांगली बॉलिंग केली आणि जर त्याला त्रिफळीच्यात उडवलं तर त्या बॅट्समनचा काही दोष नसतो. आणि म्हणून आज या ठिकाणी क्रिकेट आपण सगळीकडे बघत आहोत. आज मला 10 सामने बघायचे आहेत, 10 ठिकाणी जायचं. मी आज हा 6वा माझा सामना आहे आणि तरीसुद्धा आज या ठिकाणी मी आलो आहे. पुढचे खालापूरमधले मला 2 सामने अजून 3 सामने अटेंड करायचे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना हा 2024 आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा जावा आणि प्रत्येक क्रिकेट संघातल्या खेळाडूंनी चांगलं खेळ करून आपलं नाव नुसता गावापुरताच नव्हे तर आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि आपल्या राज्यात कसा रोशन होईल ह्याची काळजी घेऊन आपण चांगलं खेळ खेळाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसागणिक काही ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी जाणारे माजी आमदार तथा सध्या रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मनोहर शेठ भोईर, खरं तर शिवबंधनातील राजकीय पटलावरती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती पदावरती असताना त्यांच्या सामाजिक विकास कार्याची रेलचेल पाहिली मी. मग त्या प्रासादिक भजन मंडळातील मंडळींना दिला जाणारा हार्मोनियम वाद्य, त्याच्यानंतर गावागावाला दिलेले रंगभूमी, या कार्यातूनच त्या कार्याची जाण ठेवली आणि मतदारांनी 2014ला लोक आपल्या विधानसभेवरती आपल्या हक्काचा आवाज पाठविला. नाव होतं आदरणीय मनोहर शेठ भोईर. या कार्यक्रमातून भेट देऊन, सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. मी संयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. इथं सुरू असणारी अजनबी ओवले टीमची गलथान फलंदाजी, जाऊया त्या फलंदाजीचं बरंच विवरण आदरणीय मनोहर शेठ भोईर यांच्या आवाजातून ऐकलं. कॉम्बॉक्समध्ये आवाज असेल आमच्या साथी कॉमेंटेटर्स श्यामजी ठाकूर तुतू. धन्यवाद गुरुवर्य पंडित सर. कैलासवासी रामचंद्र जनार्दन केणी व कैलासवासी रवींद्र लवकेणी क्रिकेट क्लब अर्थात कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2024 चा हा दैदिमान अगदी आपण अनुभवत आहात. या ठिकाणी आपण पाहिला तर अजनबी ओवले आणि विपक्ष असणारा गावदेवी उसारले संघ, या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहिलं तर पहिलं षटक अर्थात नागेश खंडागडे, काय जबरदस्त गोल्डन षटकाची सांगता झाली. त्याच्यामध्ये आली फक्त 1 धाव आणि 3 सफलता. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. तदनंतर दुसरं षटक घेऊन आलंय या ठिकाणी जितेंद्र मुंडे. वैयक्तिक आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू हाताले, 3 चेंडूच्या व्यतिरिक्त 3 धावा सुद्धा खर्च केल्यात. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायचं पुन्हा एकदा हवेमध्ये झेल आणि अप्रतिम पकडला जातोय झेल आणि इथं मात्र फलंदाज राहुल याचा संपतोय खेळ. महबूब असेल किंवा सरपंच असतील असे बरेचसे अगदी बैलगाडा शहरामध्ये नामवंत अगदी दीपक शेठ पाटील असेल असे अनेक शेठ आपण या बैलगाडा शहरामध्ये पाहतो. दादा आपण पाहिलं तर या ठिकाणी अजनबी ओवले या ठिकाणी 5 बाद संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 4. अतिशय अगदी खराब अवस्था आहे. परंतु यावेळेस सफल गोलंदाज पाहिलात ना तर मग पहिला गोलंदाज होता नागेश खंडागडे आणि तदनंतर जितेंद्र मुंडे. स्लोअर वन डिलिव्हरी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एका धावेचा अगदी निर्वाळ न होता पुन्हा एकदा निर्धाव एक चेंडू फेकला जातोय. अप्रतिम असे षटक आतापर्यंत पाहिलं तर या 2 षटकाच्या माध्यमातून आतापर्यंत धावसंख्या फक्त आहे फक्त ती 4. अप्रतिम असे गावदेवी उसारले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी केली जातोय. पुढचा चेंडू असेल
हो यावेळेस सुद्धा अगदी वेगवत तर्रार अगदी चेंडू फेकलेला नक्कीच पुन्हा एकदा क्लोज मध्ये पकडला जातोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता 2 षटकं इथं संपली जात आहेत आणि आपण यावेळेस पाहिलं तर अजनबी ओली संघाची धावसंख्या आहे यावेळेस 4 5-4 फलंदाजाचा विचार केला तर ऑस्ट्रेलियन डक घेऊन तंबूमध्ये विसावलेत आणि आता मात्र जी संपूर्ण या खेळाची अगदी धुरामी आहे म्हणेन या ठिकाणी विद्याधर म्हात्रे आणि मनोज दापोलकर गोलंदाज दुष्यंत भोईर मागच्या सामन्याचा सामनावीर असेल विद्याधर यावेळेस व्हायचं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि काय गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल प्रयत्न करावे लागेल कारण प्रयत्न पती परमेश्वर म्हटलं जातोय कारण यावेळेस धावांची आवश्यकता असेल ते अजनबी ओली संघाला कारण ज्यावेळेस आपण रिव्हॉल्व सर असतील किंवा ज्या वेळेस आपण पाहतोय संतोष म्हात्रे यांच्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर त्या वेळेला महेश म्हात्रे सर असतील यांच्या दरम्यान तर अगदी त्यावेळेस मी त्यांचा खेळ पाहिला होता आणि रिव्हर्स अटेंड करणारा तुमच्या गावात रिव्हॉल्व सर म्हणजे संतोषजी म्हात्रे कोण विसरेल पुन्हा एकदा जोरदार बिग हिट केला जातोय हवेमध्ये झेल आहे क्षेत्ररक्षक येतोय यावेळी पकडला जातोय झेल आणि फलंदाज विद्याधर यांचा संपतोय खेळ सुद्धा अगदी नागेश खंडागले याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना जितेंद्र मुंडे यांच्या पावलावरती पाऊल टाकत असताना पहिल्या षटकाचा विवरण आपण पाहिलात ना तर अगदी नागेश यांना 3 सफलता प्राप्त केली आणि फक्त 1 धाव खर्च केली अगदी गोल्डन षटक राहिले त्यानंतर आपण जितेंद्र मुंडेंचा विचार केलात ना तर त्या षटकामध्ये आल्या 4 धावा आणि 2 सफलता 3 धावा आणि 2 सफलता म्हणजे आपण विचार केलात ना तर अगदी कर्णधाराच्या साधेशी अगदी साथ देत असताना हे गोलंदाज आणि आता मात्र दुष्यंत भोईर आतापर्यंत चेंडू टाकून झालेले फक्त 2 सहयोगिनी माझ्या समवेत अगदी मी म्हणेन की अगदी उत्कृष्ट गुणलेखन सकाळपासून ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहात कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2024 हा दैदिप्यमान आयोजन आपण या ठिकाणी अनुभवत आहात अतिशय जबरदस्त चेंडू यावेळेस बॅटची आउटेज घेऊन आणि डायरेक्ट हिट होतो यावेळेस फलंदाजाला परतावा लागेल बॅक टू पॅव्हलियन वेलेज फलंदाज बाद होईल मनोज अगदी दयनीय अवस्था करून यावेळेस आपण पाहिले तर अजनबी ओले ज्यावेळेस संघाचा सरसेनापती प्रमोद खरत अगदी कॅच आउट अप्रतिम असा झेल मी म्हणेन ते त्या ठिकाणी पकडल्यानंतर बॅक टू बॅक अगदी फलंदाज मी म्हणेन तंबूच्या आसऱ्याला गेलेत आणि त्यांचीच पुनरावृत्ती करत असताना विचार केला तर अगदी मी म्हणेन दुष्यंत असेल जितेंद्र असेल किंवा नागेश खंडागरे असेल अप्रतिम अशी गोलंदाजी यावेळेस आपण पाहिलं तर गावदेवी उसारली अगदी या संघाच्या माध्यमातून गोलंदाज श्याम सर या वेळेस अगदी पहिला पुकार दिला जातोय नांदगाव विपक्ष उसरली हरीशजी यांची टीम तर उसरलीच्या हरीशजी यांच्या टीमला विनंती असेल की आपण उपस्थित असाल तर नाणेफेकीचा कौल आपल्याला परत एकदा तिसरा पुकार लास्ट पुकार दिला जाईल आणि त्याच्यानंतर एखादा कर्णधार असेल तर लगेचच आपल्यावरती काही दंडात्मक कारवाई आयोजकांच्या माध्यमाने केली जाईल. O2 श्याम ठाकूर सर. नक्कीच पंडित सर.
नवीन फलंदाज प्रज्योत येतोय पुन्हा एकदा हवेमध्ये सोपासा झेल होता परंतु निसटला जातोय. एक धाव सहजरित्या यावेळेस पूर्ण केली जातोय प्रज्योतच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आहे यावेळेस पाहिलं तर 7 धावसंख्या. अप्रतिम असं आपण पाहिलं तर सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून क्वालिटी आणि क्वांटिटी मित्रांनो काय अप्रतिम आपण या ठिकाणी अनुभवत आहात. घर बसले अगदी युट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण अगदी कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2024 हे दैदमान आयोजन. चार चेंडू यावेळेस पाहिलं तर दुशांत यांच्या कोठ्यातील पूर्ण झालेत. 5व्या चेंडूची फेकी करील. फुल डिलिव्हरी होतीपर्यंत नक्कीच यावेळी एक निर्धाव चेंडूची सांगता. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतो. आतापर्यंत आपण पाहिलं तर ना तर दुशांत भोईरच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले. धावसंख्या फक्त 3 खर्च केल्यात आणि यावेळेस पाहिलं तर एक सफलता. हवेमध्ये झेल आहे पायाचा परंतु चेंडू मात्र थळम्याच्या दिशेला जातोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार सावकार. आता मात्र आपण पाहिलं तर बऱ्याचशा अवधीनंतर या 4 धावा मिळाल्या. धावसंख्या एक नक्कीच 11 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक पाहिलं तर 3 अगदी या ठिकाणी संपली जात आहेत. शेवटचं स्लॉग ऑन ओव्हर असेल या पहिल्या अगदी सत्रातील. गावदेवी भुसावळ संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त या ठिकाणी 1 धाव आणि 3 सफलता. तदनंतर जितेंद्र मुंडे याच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं गेलं होतं. त्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या आल्या होत्या 3 आणि 2 सफलता. तिसरं षटक दुशांत भोईर यानं फेकलंय. त्या षटकामध्ये आल्यात 7 धावा आणि 1 सफलता. टोटल मुज ऑफ द स्कोर अजनबी ओवले संघाचा विचार केला तर यावेळेस 7 बाद 11 धावसंख्या झालेल्या आहे. शेवटचं षटक असेल स्लॉग ऑन ओव्हर असेल नक्कीच असेल. उसारली संघाच्या माध्यमातून शेवटचं अंतिम षटक निर्णायक षटक अगदी हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित जाधव येतोय. परंतु समोर असणारे फलंदाज ज्याच्या माध्यमातून या अजनबी ओवले संघाला षटकार आणि चौकारांच्या अपेक्षा असतील पूर्ण होतील काय. ओहो यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू नव्हता परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली जातोय. दुसरी धावचा प्रयत्न होतो डायरेक्ट मला वाटतं हिट होतोय आणि यावेळेस फलंदाजाला परतावा लागेल डगआउट मध्ये. बॅक टू पॅव्हिलियन. गोलंदाज रोहित जाधव यावेळेस बॅटची आउटेज घेऊन चेंडू मात्र यष्टिरक्षक गॅदर करतोय आणि फलंदाज यावेळेस बाद होतोय 9वा. 9 बाद 12 शेवटची जोडी असेल. आता मात्र मैदानामध्ये चेंडू बाकी असतील शेवटचे 4 या पहिल्या इनिंग मध्ये. साई नवदीत फलंदाज आहे अगदी आपण पाहिलं तर ज्याचा टी शर्ट नंबर आहे 25. प्रयत्न करावे लागेल साईला कारण या पहिल्या सत्रातील 4 चेंडू बाकी असतील. श्याम सर नांदगाव संघाला खरं तर वाईल्ड कार्डवर एंट्री दिली जातोय आणि त्यामुळे त्यांना परत एकदा पुकार आहे. आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे कारण पहिला सत्र आता संपेल तोपर्यंत नाणेफेकीचा कौल होणं अगदी गरजेचं आहे. तर उसरली टीम इथं उपस्थित आहे. नांदगावच्या टीम कॅप्टन. ओ येस वॉट अ डिलिव्हरी अतिशय जबरदस्त. मी म्हणेन की अगदी बेड्यामध्ये जखडून या संपूर्ण फलंदाजाने ठेवले की काय.
गावदेवी उसारली संघाच्या माध्यमातून. आता मात्र या पहिल्या सत्रातील शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. संघाची धावसंख्या अगदी 9-12. एक चेंडू खेळून काढला. आता मात्र चेंडू आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये थोडासा चेंडू उचली घेतोय आणि काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये अगदी दुसरा क्षेत्ररक्षक तैनात असताना हा क्षेत्ररक्षण केलं जातोय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील पहिल्या पूर्वार्धातील. संघाची धावसंख्या 9-13. शेवटची जोडी मैदानामध्ये असताना रोहित जाधव, अगदी मी म्हणेन या पहिल्या सत्रामध्ये वाखडण्याजोग अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी उसरले संघाची. जोरदार बिघिट केला जातोय परंतु चेंडू हवेमध्ये होय पकडली जातो यष्टिरक्षकांना झेल. आणि इथं मात्र पुन्हा एकदा फलंदाज विनीत याची संपतोय खेळ. ऑल आउट यावेळेस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 13 धावसंख्या. म्हणजे 14 धावसंख्येचा एक निच्चांक आपल्याला अजनबी ओली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येस मयूर, चला लगेचच फास्ट, म्हणजे जोपर्यंत नाणेफेकीचा कौल होईल तो आवाज ऐकूया. थँक्यू सो मच नितेश सर. खरं तर हरेश उसारली संघाचा संघनायक इथे राकेश आलेला आहे. तर त्यांच्या समोर अर्थात नांदगाव टीमचा संघनायक टॉस केला जाईल. हेड कॉल 5 षटकांचा मॅच. निटेल टॉस जिंकला नांदगाव टीम. आपलं डिसिजन नंतर सांगाल. येस, दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. लगेच आपण जसा हा सामना संपेल, कारण लो स्कोरचा मॅच आहे, लगेच मात्र तुम्ही सर्व प्लेइंग 11 घेऊन मैदानात सज्ज व्हा. तर उत्तरार्धाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. अर्थातच ऐकूया श्यामजी ठाकूर यांचा आवाज. लो स्कोरचा मॅच आहे. मॅच सुरू आहे. अजनबी ओले विपक्ष गावदेवी उसरली. विनर वर्सेस विनर, म्हणजे दुसऱ्या विजयासाठी ही घोडदौड सुरू आहे. थँक्यू रिवाल म्हात्रे सर. नक्कीच आपण पाहत आहात या ठिकाणी की अजनबी ओवले विपक्ष भुसारली या 2 संघाच्या दरम्यानचा हा एक सामना, परंतु अगदी लो स्कोर आहे. म्हणजे 13 धावसंख्या अजनबी ओवले संघाने उभारल्यात. 14 धावसंख्येचा एक शॉर्ट टर्म असेल आणि पाहिलं तर म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार केला तर 3.5च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल अजनबी ओवले संघाला. चौदा धावांचं एक छोटस टार्गेट आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवायची आहे. बरोबर विचार केला तर 2:38 झालेले आहेत. आजचा दिवस माझ्या अगदी शेतकऱ्यांनाच नव्हे तर अग्री कोली कराड्यांच्या अगदी मी म्हणेन की हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस आहे. कारण मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे स्वर्गीय लोकनेते येस अतिथी कक्षात जय जी ठोंबरे यांचं शुभागमन आहे. त्याचबरोबर अक्षय खुटले, बैलगाडाचा नाद सर्वांनाच आहे आणि त्या बैलगाडामध्ये सातत्यानं या अक्षयजी खुटले आणि त्याचबरोबर जय जी ठोंबरे, वेलकम, स्वागत आहे आपलं अतिथी कक्षात. नक्कीच पंडित सर, यावेळेस आपण पाहिलं तर मणिजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन आहे. उत्कृष्ट समालोचक कळंबुसरेवरून. तदनंतर आपण पाहिलं तर मित्रांनो, आजचा दिवस अगदी स्वर्गीय लोकनेते आपल्या सर्व भूमीधारकांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान म्हणून आज आपण पाहतो की ज्यांचा जन्मदिवस आणि म्हणूनच या ठिकाणी आजचा दिवस निवडला आणि कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2024 अगदी हा दैदिप्यमान आयोजन. चोवीस चेंडू आणि 14 धावा, अगदी लोए स्कोर आहे अजनबी ओवले संघाचा. तर सलामीची जोडी आपण पाहतायत मैदानामध्ये. स्ट्राईक वरती असतील नागेश खंडागळे आणि नॉन स्ट्राईकला मुकेश भगत. तर उंच मार्कवर असेल विशाल, ज्यांनी मागचा सामना आपण पाहिला तर अप्रतिम अशी गोलंदाजी आपण अनुभवली, तोच विशाल गुंच्या मार्कवर.
मॅच ऑन. पहिला चेंडू अगदी फुलटॉस पदाचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. अगदी पाहिलं तर हा लोएस्ट स्कोर आहे आणि अगदी 24 चेंडूमध्ये 14 धावा या करत असताना पहिल्या चेंडूवरती अगदी इरादे स्पष्ट करत असताना नागेश खंडागले ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी झाली. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस अप्रतिम असा झेल यावेळेस पाहिलं तर क्षेत्ररक्षण केलं जातोय. एका धावेचा निर्वाला. संघाची धावसंख्या आहे 5. एक मापक टार्गेट चेस करत असताना 14 धावांचा अगदी टार्गेट हा मापक की धावसंख्या असताना वैयक्तिक एक धावसंख्येनं आपलं खातं खोलले यावेळेस मुकेशनं. ओहो हो अप्रतिम यावेळेस पाहिला तर वेग तर्रार वेग आणि यावेळेस एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आहे यावेळेस 5 म्हणजे 14 धावा करत असताना दुसरं सत्र आपण पाहतो की यावेळेस म्हणजे अजनबी ओवले या संघाने 13 धावा अगदी 4 षटकामध्ये उभारल्यात आणि 14 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान असेल. ओहो हो जोरदार बिग हिट आवाज आला आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. यूज माइट हिट षटकार. पाहिलं तर चौकारच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9 धावसंख्येवरती. फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फुलटॉस पदा चेंडू अगदी मी पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफ वरून कव्हर वरून जातो चेंडू. पॉइंट सीमा रेषा पार चौकार. असेल. कौतुबी उसारले संघाला विजयासाठी फक्त 1 धावाची आवश्यकता असेल. ओ यावेळेस रिव्हर्स अटेंड केला पाहिजे. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार परंतु डायरेक्ट हिट झालं असतं तर कुठेतरी फलंदाज बाजाला असता. परंतु नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की पहिल्या षटकामध्येच अगदी विजयाची मोड लावली गावदेवी उसारले संघाचं. नक्कीच या ठिकाणी विजयाची मोड जोडली जातोय. हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेला संघ अगदी अजनबी ओवले आपलं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार. या शृंखलेमध्ये आपण सक्रिय सहभाग झालात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हॅलो आणखीच या सामन्याचा